रस्ता बांधकामाचे उद्घाटन होऊन 1 वर्ष उलटले, मात्र धाकली जमकेश्वर टिटवा रस्त्याचं बांधकाम झालंच नाही। बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे धागली जमकेश्वर टिटवा या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन गेल्या 1 वर्षांपूर्वी होऊन गेले, परंतु या रस्त्या बांधकामाचा मुहूर्त संबंधितांना मिळत नसल्यामुळे या भागातील नागरिकांची रस्त्यामुळे फार मोठी गैरसोय होत आहे। संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं बांधकाम तातडीने सुरू करावी अशी मागणी धाकली जमकेश्वर टिटवा येथील नागरिकांच्या वतीने या भागातील तडफदार कार्यकर्ते राधेश्याम खरतडे, पंचायत समिती सदस्य यांनी केली आहे। धाकली जमकेश्वर टिटवा या रस्त्याची फार मोठी दयनीय अवस्था असल्यामुळे या रस्त्याचं भूमिपूजन गेल्या 1 वर्षांपूर्वी करण्यात आले। या भूमिपूजनाला 1 वर्षाचा कालावधी होत असतानाही संबंधित विभागाने या सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बांधकामाला अद्यापही सुरुवात केलेली नाही। वास्तविकता या भागातील 7 ते 8 गावातील नागरिकांना याच खडतर रस्त्याने दररोज ये-जा करावी लागते। त्यामध्ये हा खड्ड्यात रस्ता असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठा मनस्ताप होतोय। तर संबंधित विभागाकडे या भागातील लोकप्रतिनिधींनी अनेकदा रस्ता बांधकाम सुरू करण्यासाठी पाठपुरावे केले, परंतु अधिकाऱ्यांनी मात्र याकडे अजिबात लक्ष दिले नाही। त्यामुळे या भागातील 7 ते 8 गावातील प्रवाशांची आणि शालेय विद्यार्थ्यांची फार मोठी हेळसांड होत आहे। शालेय विद्यार्थ्यांचं तर फार मोठे हाल झाले आहेत। त्यामुळे आजारी रुग्णांना आणायचे असल्यास त्यांचा लोकांना फार मोठा त्रास होतोय। अनेक प्रवाशांच्या कमरेची मणके कामातून गेलेली आहे। या रस्त्यांमुळे अनेकांना आजार झालेले आहेत। त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम तातडीने सुरू करावे अशी मागणी या भागातील तडफदार कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती सदस्य राधेश्याम खरतडे यांनी धाकली जमकेश्वर टिटवा सावरखेड इत्यादी गावातील लोकांच्या वतीने केली आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।